Hi, good morning, dear students. Yesterday we have completed our first poem, A Teenager's Prayer, written by American poet Samuel J. Maas. As I told you yesterday, today we are going to learn some figure of speech from the poem. But before that, see, there are 25 and more than figure of speech in English language, which is based on 5 points. These 5 points are here. First one, similarity, मीन्स त्यामधील सारखेपणावरती काही फिगर ऑफ स्पीच डिपेंड असतात. सम कॉन्ट्रास्ट, काही फिगर ऑफ स्पीचमध्ये विरोधाभास दर्शविलेला असतो. सम फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, काही फिगर ऑफ स्पीच कन्स्ट्रक्शन रिलेटेड असतात. सम फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन साऊंड, त्याच्या साऊंडवरती काही फिगर ऑफ स्पीच डिपेंड असतात आणि काही ऑदर्समध्ये गेलेले असतात. या 5 प्रकारामध्ये त्यांना डिवाइड केलं गेलेलं आहे. हे 5 प्रकार इथं आपण आज पाहणार नाही, परंतु आपण या कवितेमधील 4 फिगर ऑफ स्पीच विचारात घेतलेत. विचार दे. फर्स्ट वन, इन्वर्जन मीन्स शब्दबदल. सेकंड वन, ॲपॉस्ट्रॉफी मीन्स परोक्ष संबोधन. थर्ड, अलिटरेशन मीन्स अनुप्रास. अँड फोर्थ, मेटॅफर मीन्स रूपक. हे 4 फिगर ऑफ स्पीच आपण इथं डिस्कशनसाठी घेतले आहेत, कारण हे 4 फिगर ऑफ स्पीच आपल्याला आपल्या वर्कशॉपमध्येही विचारलेले आहेत. तेव्हा ज्यावेळी आपण इंग्लिश वर्कशॉप अभ्यासू तेव्हा त्यावेळी आपल्याला हे पाहायला मिळतीलच. हे जे 4 फिगर ऑफ स्पीच इथं आपल्या विचाराधीन आहेत, ते फिगर ऑफ स्पीच कवितेतील 4 ओळीच्या आधारावरती आपण निवडलेले आहेत. बघा, या 4 ओळी कोणत्या कोणत्या आहेत. फर्स्ट लाईन आहे, डिस्कशन आय मस्ट मेक. सेकंड आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. थर्ड लाईन आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आणि फोर्थ लाईन आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आता हे 4 फिगर ऑफ स्पीच मी या ठिकाणी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. माय डिअर स्टुडंट्स, सी, आता यामध्ये जो फर्स्ट फिगर ऑफ स्पीच आपण विचारात घेतो तो म्हणजे इन्वर्जन. इन्वर्जनला आपण म्हणतो शब्दबदल. आता शब्दबदल म्हणजे नेमकं काय आहे, तर शब्दबदल म्हणजे इथं इंग्लिश डेफिनेशन मी लिहिली आहे बोर्डवरती. बघा, आता तुम्हाला काही गोष्टी पाहताना थोड्याशा अडचणी जाणवत असतील, परंतु तुम्ही त्या काळजीपूर्वक पाहायच्या आहेत. आणि जर फळ्यावरचं दिसत नसेल तर मी जे बोललेलो आहे त्याच्यापासून ते ऐकून तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. बघा, याची डेफिनेशन इन्वर्जनची, वेन द प्रोज ऑर्डर इज चेंज्ड फॉर पोएटिक इफेक्ट इज कॉल्ड इन्वर्जन. What is the definition of inversion? Once again I am going to repeat this. When the prose order is changed for poetic effect, it is called inversion. Inversion म्हणजे काय, इथं जेव्हा एखाद्या वाक्याची रचना बदलवली जाते, म्हणजे त्याचा जो क्रम आहे तो बदलवला जातो. आणि तो का बदलवायचा, तर त्याच्यामधून पोएटिक इफेक्ट क्रिएट करायचा आपल्याला. जेव्हा एखादा पोएटिक इफेक्ट क्रिएट करायचा असतो आणि तो पोएटिक इफेक्ट क्रिएट करण्यासाठी त्या वाक्याची जी रचना आहे, जी बेसिक ग्रॅमॅटिकली रचना आहे, ती ग्रॅमॅटिकली रचना चेंज केली जाते आणि ती चेंज करून ते वाक्य तयार केलं जातं. ते तयार करण्यामागचं कारण काय, तर पोएटिक इफेक्ट क्रिएट करायचा आहे. त्या कवितेमध्ये गोडवा निर्माण करायचा आहे, माधुर्य आणायचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा त्या वाक्याची मूळ ग्रामरची रचना आहे त्याच्यात बदल केला जातो, त्यामधील असलेल्या शब्दांच्या जागेचा आदला बदल केली जाते, म्हणजे शब्दांचे बदल केले जातात, त्याला इन्वर्जन असं म्हटलं जातं. म्हणजे बेसिकली ग्रामरनुसार काय सांगितलं जातं की वाक्याची रचना काय असते, एक सब्जेक्ट नंतर एचव्ही, हेल्पिंग वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. पण इथं जे आपण उदाहरण विचाराधीन आहे, जे आपले डिस्कशनसाठी घेतलं आहे, ते उदाहरण आहे बघा, डिसिजन आय मस्ट मेक. आता आपली सुरुवात वाक्याची सब्जेक्टनं व्हायला पाहिजे होती, परंतु इथं झाली आहे का सब्जेक्टनं? नाही. इथं त्या वाक्याची सुरुवात झाली ऑब्जेक्टनं. ऑब्जेक्ट नंतर सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब. याप्रमाणे इथं रचना केली आहे वाक्याची. परंतु ग्रामर काय सांगतं, मूळ व्याकरणाच्या भाषेनुसार सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असली पाहिजे. म्हणजे इथं शब्द बदल केला आहे. जे शेवटी येणारा शब्द होता वाक्याच्या तो सुरुवातीला आणलाय, म्हणजे इथं शब्दांची आदला बदल केली, म्हणजे शब्दांचं इन्वर्जन केलं. आणि म्हणून या ओळीमध्ये
इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं, हे जे डिसिजन आहे ते डिसिजन शेवटी असायला पाहिजे होतं, जे इथून मी लिहिलं आहे. आणि ते वाक्य कसं असायला पाहिजे होतं, आय मस्ट मेक डिसिजन. म्हणजे शेवटी असलेलं ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच कळाला, इन्व्हर्जनची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. बघा आता इन्व्हर्जन नंतर आपण सेकंड फिगर ऑफ स्पीच विचारात घेतोय, तो म्हणजे ॲपस्ट्रॉफे. ॲपस्ट्रॉफे म्हणजे काय, परोक्ष संबोधन. आता परोक्ष संबोधनाची कन्सेप्ट आपण सुरुवातीला चिटचट डिस्कशनमध्ये पाहिलेली होती, मी तुम्हाला तिथं त्या गोष्टी क्लिअरही करून दिल्या होत्या, पण पुन्हा एकदा आपण त्याला इथं विचारात घेतोय, चर्चेसाठी आणतोय. बघा त्यासाठी आता ॲपस्ट्रॉफे म्हणजे परोक्ष संबोधन म्हणजे काय, आता त्याची इंग्लिश डेफिनेशन मी इथं दिलेली आहे. पहा आता काय म्हणते, when a speaker directly addresses to the dead, the absent, inanimate or personified object or idea as it was present is called as apostrophe. Now I am going to explain this sentence in Marathi. See, काय म्हणते ॲपस्ट्रॉफीचं डेफिनेशन सांगते, when a speaker, जेव्हा एखादा स्पीकर म्हणजे बोलणारा डायरेक्टली ॲड्रेसेस, प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीबरोबर बोलतो, ॲड्रेस करतो त्याला, टू द डेड, पण ज्याला आपण बोलतोय तो जिवंत नाही आहे, डेड आहे, ॲबसेंट समोर पण नाही आहे, इनॲनिमेट जिवंत गोष्ट नाही आहे म्हणजे ती निर्जीव गोष्ट आहे, पर्सॉनिफाईड आहे म्हणजे ती आपण गृहीत धरली आहे जिवंत असल्यासारखी, एखादी ऑब्जेक्ट पर्सॉनिफाईड केली आहे किंवा एखाद्या निर्जीव गोष्टीला जिवंत आहे असं गृहीत धरलं आहे, किंवा अशाच प्रकारच्या आयडिया ॲज इट वॉज प्रेझेंट, पण त्या प्रेझेंट आहेत, समोर आहेत असं गृहीत धरलं आहे, इज कॉल्ड ॲज पर ॲपस्ट्रॉफे. म्हणजे डेफिनेशन काय सांगते, आय एम गोइंग टू एक्सप्लेन दिस सेंटेन्स वन्स अगेन मराठी. जेव्हा एखादी वस्तू, व्यक्ती किंवा इतर ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे असं गृहीत धरायचं, ते समोर असलेलं ऑब्जेक्ट डेड असेल, ॲबसेंट असेल, इनॲनिमेट असेल, पर्सॉनिफाईड असेल, ते जरी इनॲनिमेट असेल, पर्सॉनिफाईड असेल, डेड असेल, ॲबसेंट असेल, तरीही ते आपल्या समोर आहे असं गृहीत धरायचं. आणि जेव्हा ते आपल्या समोर आहे असं आपण गृहीत धरून त्याच्याबरोबर संवाद साधतो, तेव्हा त्या ठिकाणी ॲपस्ट्रॉफे हा फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणजे आपल्या समोर कोणीच नाही तरीही आपण बोलत असतो. आणि या प्रकारच्या ट्रिक्स पोएट त्यांच्या पोएममध्ये वापरतात, आणि या प्रकारच्या ट्रिक्स जेव्हा पोएममध्ये वापरल्या जातात तेव्हा त्या लाईनमध्ये ॲपस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. सी, आता आपण उदाहरणादाखल घेतलेली लाईन पहा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. परमेश्वरा माझी डोळे उघड. आता इथं लॉर्ड, लॉर्ड मीन्स हू, गॉड. आता गॉड हा आपण पाहिलाय का, प्रत्यक्ष समोर असतो का? आता तुम्ही म्हणाल काही मूर्तीमध्ये गॉड आहेत, पण तो नॉन लिव्हिंग आहे, त्याला गृहीत धरलं जातं, प्रत्यक्षात कोणी गॉड पाहिलेला नाही. परंतु त्या गॉडला या ओळीमध्ये टीनेजर समोर आहे असं गृहीत धरतात आणि त्याच्याबरोबर संवाद साधतात. त्या गॉडला म्हणताय, त्या लॉर्डला म्हणताय ओपन अप माय आईज. आता मुळात तर परमेश्वर किंवा देव येऊन आपले डोळे उघडत नसतो, परंतु या ओळीमध्ये तसा संवाद गॉड बरोबर साधलाय आणि म्हणूनच ॲपस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे या ओळीमध्ये. कारण या ओळीमध्ये गॉड सी टीनेजर संवाद साधताय. मुळात गॉड समोर आहे असं गृहीत धरलंय, परंतु गॉड समोर नाही. गॉड हा अस्तित्वात असतो किंवा नसतो हा चर्चेचा विषय आहे, त्याच्याबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची नाही. परंतु समोर नसलेली गोष्ट म्हणजे गॉड, आणि त्या गॉडला गृहीत धरले, समोर आहे असं, आणि त्याच्याबरोबर संवाद साधलाय. याला परोक्ष संबोधन म्हणजेच ॲपस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. नाव वी आर टेकिंग टर्न टुवर्ड द थर्ड फिगर ऑफ स्पीच विच इज दॅट अलिट्रेशन. आता आपण तिसऱ्या फिगर ऑफ स्पीचकडे चाललोय, ज्याला आपण अलिट्रेशन म्हणतोय. अलिट्रेशनलाच मराठीत आपण काय म्हणतो, अनुप्रास. आता अनुप्रास म्हणजे नेमकं काय आहे बघा, इथं डेफिनेशन आहे इंग्लिशमध्ये, ती आपण पाहतोय. द ऑकरन्स ऑफ, सेम डेफिनेशन इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. हीच डेफिनेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिली आहे, वर्कशॉपमध्ये तुम्ही पाहू शकता. द ऑकरन्स ऑफ द साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड in a phrase sentence is called as, means what,
बघा, जेव्हा एखाद्या शब्दातील उच्चाराची म्हणायचं या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला येऊन पुनरावृत्ती होते, मग ते सेंटेन्स असू दे किंवा त्याच्यातलं फ्रेज असू दे. मग आपल्याला एवढ्या बेस किंवा डिफिकल्ट कन्सेप्टकडे जाण्यापेक्षा इथं असं सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात सारख्या अक्षरानं होते, एखाद्या वाक्यामध्ये एकच अल्फाबेट त्यानं काही शब्दांची सुरुवात होत असेल तर त्या वाक्यात अलिट्रेशन नावाचा फिगर असू शकतो. म्हणजे या वाक्यात डी हे अक्षर पुन्हा पुन्हा आले, म्हणजे एखादं अक्षर अल्फाबेट, नॉट वर्ड अँड अल्फाबेट इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम इच अदर्स. हियर वर्ड हा इथं रिपीट होत नाही आहे. इथं जेव्हा वर्ड रिपीट केला जातो, एखादा एक शब्द पुन्हा पुन्हा येतो, त्यावेळी तिथं रिपिटेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. इथं फक्त एक अक्षर रिपीट होत आहे, तेही विशेषतः उच्चारतानाचा. बट हिअर डी हे अक्षर 2 वेळी आले या ओळीमध्ये. म्हणजे एखाद्या ओळीमधील शब्दांची सुरुवात एखाद्या सारख्या अक्षरानं होत असेल, सारख्या अल्फाबेटनं होत असेल, तर त्यामध्ये अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास नावाचा अलंकार होतो. म्हणजे एकच अल्फाबेट पुन्हा पुन्हा वाक्यात आलं की अनुप्रास नावाचा अलंकार होतो. या ओळीमध्ये बघा, आपण उदाहरण म्हणून घेतलेली आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. यामध्ये डी आणि डी हे अल्फाबेट पुन्हा म्हणजे 2 वेळेस आले या ओळीमध्ये. आणि जेव्हा अशा प्रकारचं सारखंच अल्फाबेट, एकच अल्फाबेट पुन्हा पुन्हा त्या ओळीत येतं आणि त्यानं त्या शब्दाची सुरुवात होते, विशेष महत्त्वाची गोष्ट सुरुवात होते, तेव्हा त्यामध्ये अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास नावाचा अलंकार होतो. सी नाव 4 लास्ट, आय मीन चौथा फिगर ऑफ स्पीच आपण इथे विचारात घेतोय, ज्याचं नाव आहे मेटॅफर. मेटॅफरला मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हटलं जातं. आता रूपक अलंकार म्हणजे काय, त्याची डेफिनेशन इथे राईट डाऊन केली आहे बघा. वेन an indirect comparison is made without the words like, as, like. Means what is there in this metaphor? There is a comparison. मेटॅफर म्हणजे नेमकं काय आहे? मेटॅफर म्हणजे कंपॅरिझन आहे. कंपॅरिझन म्हणजे तुलना केली जाते. आता तुलना केली जाते म्हणजे सिमिली नावाचाही फिगर ऑफ स्पीच येतो ज्याच्यामध्येही तुलना असते, आणि मेटॅफर नावाचाही फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्येही तुलना असते. विद्यार्थी मित्र, आता इथं काय म्हणते की वेन अँड इनडायरेक्ट कंपॅरिझन, अप्रत्यक्ष तुलना केलेली असते. प्रत्यक्षरित्या तुलना केलेली नसून अप्रत्यक्ष 2 गोष्टीमध्ये तुलना असते. इज मेड विदाउट द वर्ड्स, परंतु तुलना करताना यामध्ये ॲज सारखे किंवा लाईक सारखे शब्द वापरलेले नसतात. म्हणजे ॲज लाईक सारखे शब्द वापरून जेव्हा तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं, तेव्हा ते कंपॅरिझन प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट कंपॅरिझन असतं. परंतु ॲज आणि लाईक सारखे शब्द न वापरता जेव्हा कंपॅरिझन केलं जातं तेव्हा त्याला मेटॅफर असं म्हटलं जातं. ॲज लाईक हे शब्द ओळीत आले की त्या ओळीमध्ये सिमिली नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे म्हणायचं. आता सिमिली म्हणजे काय, तर उपमा. लाईक ॲज सारखे शब्द येतात, परंतु लाईक ॲज सारखे शब्द नाही आले तरीही त्या वाक्यामध्ये कंपॅरिझन आहे, ज्याला इनडायरेक्ट कंपॅरिझन म्हटलं जातं. त्या ओळीमध्ये मेटॅफर नावाचा फिगर ऑफ स्पीच वापरलेला असतो. आता या ठिकाणी या ओळीमध्ये, आता इथे जे उदाहरण आपण घेतले आपल्या पोएम मधलं, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, या ओळीमध्ये ही कंपॅरिझन आहे. या ओळीमध्ये कंपॅरिझन आहे, परंतु लाईक आणि ॲज किंवा ॲज सारखे शब्द वापरलेले नाही. मग इथं कोणत्या 2 गोष्टीमध्ये कंपॅरिझन आहे? कंपॅरिझन करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा 2 आणि अनेक समूहाची गरज असेल, परंतु इथं 2 गोष्टी विचारात घेतले, कंपॅरिझन बिटवीन रोड अँड द रिअल लाईफ. इथं रस्त्याची तुलना वास्तविक जीवनाबरोबर केली आहे, रिअल लाईफ आणि रोड. आता रोड हा रिअल लाईफ असू शकत नाही किंवा आपली लाईफ म्हणजे रोड नाही आहे. मग इथं कंपॅरिझन काय केलंय बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी जीवनाचा मार्ग निवडेल.
मार्ग इथं आणि रिअल लाईफ या दोन गोष्टीच आपल्याला विचारात घ्यायच्यात. रोड बरोबर तुलना केली आहे रिअल लाईफची, आणि ही तुलना करताना ॲज लाईक सारखे शब्द वापरलेले नाहीत. म्हणजे लाईक ॲज सारखे शब्द नाहीत, म्हणजे सिमिली हा फिगर ऑफ स्पीच नाही. हे शब्द नसतानाही कंपॅरिझन आहे, म्हणजे मेटॅफर आहे. आणि या ओळीमध्ये कुठल्या दोन गोष्टीची तुलना केली आहे? एक रोड आणि दुसरी रिअल लाईफ. या दोघांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जीवन हा एक खडतर प्रवास आहे. आता जीवन खडतर प्रवास नाही, चढ उताराचं जीवन हे चढ उताराचं आहे. तर रस्ते चढ उताराचे असतात, जीवन चढ उताराचं नाही. संघर्ष करावा लागतो आयुष्यामध्ये या गोष्टी, परंतु रस्त्याबरोबर इथं रिअल लाईफची तुलना केली आहे. म्हणून या ओळीमध्ये मेटॅफर नावाचा फिगर ऑफ स्पीच वापरला. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? रोड अँड रिअल लाईफ. म्हणून याच्यामध्ये मेटॅफर. इथं आपण हे 4 फिगर ऑफ स्पीच विचारात घेतले. याशिवाय या डेफिनेशनच्या किंवा या स्पष्टीकरणाच्या मदतीनं तुम्ही आणखीन कवितेमधील आपल्या पोएममधील काही फिगर ऑफ स्पीच स्वतः शोधू शकता, जे तुम्हाला सापडतील. ते हेच फिगर ऑफ स्पीच माझ्या माहितीनं मी जेव्हा आपण सुरुवातीला पोएम शिकवायला घेतली होती त्यावेळी घेतलेले होते, परंतु या ठिकाणी परत आपण हे सगळे विचारात घेतले, चर्चेला घेतलेत. परत एकदा सांगतोय, पहिल्या पोएममध्ये पहिल्या लाईनमध्ये डिसिजन आय मस्ट मेक, याच्यामध्ये इन्व्हर्जन आहे, शब्द बदल, कारण आय मस्ट मेक डिसिजन असं सेंटेन्स असायला पाहिजे होतं. दुसऱ्या ओळीमध्ये दुसरी ओळ आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. यामध्ये ॲपस्ट्रॉफी आहे. ॲपस्ट्रॉफी म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्या समोर नाही, ती जिवंतही नाही, ती मेलेली आहे किंवा अस्तित्वातही नाही, ती समोरही नाही, परंतु ती तशी आहे असं गृहीत धरून त्या वस्तूबरोबर संवाद साधणं. इथं लॉर्ड म्हणजेच गॉड आपल्या समोर नाही तरी त्याच्याबरोबर संवाद साधला, म्हणून इथं ॲपस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे अलिट्रेशन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. यामध्ये अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आहे. अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास काय सांगतो की एखाद्या ओळीमध्ये त्या ओळीतील शब्दांची सुरुवात एकाच अक्षरानं झालेली असेल, म्हणजे एक अक्षर एकच अल्फाबेट पुन्हा पुन्हा त्या ओळीमध्ये आलेलं असेल आणि त्यानं शब्दांची सुरुवात झालेली असेल. जसं की डाऊन या शब्दाची सुरुवात डी या अल्फाबेटनं झाली आहे, डार्कन या शब्दाची सुरुवात डी न झाली आहे, म्हणजे डी हे दोन अक्षर डी हे एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलंय ओळीत, 2 वेळेस आलंय, म्हणून याच्यामध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. आणि चौथा जो होता तो मेटॅफर. याच्यामध्ये मेटॅफरमध्ये कंपॅरिझन असतो, तुलना केली जाते आणि तुलनेसाठी ॲज आणि लाईक हे शब्द वापरलेले नसतात. हे वापरलं तर त्या ठिकाणी सिमिली होतो, परंतु हे शब्द नसतानाही जेव्हा एखादा फिगर ऑफ स्पीच होतो तेव्हा त्याला मेटॅफर म्हणतात. आणि इथं रोड आणि रिअल लाईफ याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. हे महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपण चर्चिले आहेत, जे की आपल्या इंग्लिश वर्कशॉपमध्येही आपल्याला दिलेले आहेत. मॅच द कॉलमसाठी 4था पॉईंट आहे याच्यामधला, तो आपण त्यावेळी एक्झरसाईजमध्येही पुन्हा डिस्कस करू. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. याशिवाय आणखीन काही फिगर ऑफ स्पीच तुम्हाला या पोएममध्ये सापडतात का ते शोधायचे आहेत. याशिवाय मी तुम्हाला सांगितलं होतं की या पोएममधील रायमिंग स्कीम आपल्याला बघायची आहे. तर या पोएममध्ये रायमिंग स्कीम त्यांनी वापरलेली आहे ABCB. कोणती रायमिंग स्कीम? ABCB. ती पहिल्या स्टांजाचं मी सांगितलं आहे की रायमिंग स्कीम म्हणजे जेव्हा त्या स्टांजामधील शेवटची अक्षरं विचारात घेतली जातात. यातील पहिला स्टांजा जो आहे आपल्या पोएमचा, त्यातील लास्ट वर्ड्स मी लिहिले आहेत समोर इथं. बिगिनिंग्स, मेक, चूज आणि टेक. बिगिनिंग A, मेक B, चूज C आणि टेक परत B, कारण मेक आणि टेक यांचा उच्चार, यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम होते, म्हणून यामध्ये असलेली राईम स्कीम ही ABCB अशी आहे. कारण जेव्हा आपण कवितेचं ॲप्रिसिएशन करू तेव्हा हाही घटक आपल्याला 1 मार्कासाठी विचारला जातो. जसं की फिगर ऑफ स्पीचही विचारलं जातं, तसं आज या ठिकाणी आपण कवितेतील काही फिगर ऑफ स्पीच पाहिले, त्याबरोबर राईम स्कीमही पाहिलेली आहे. व्हिडिओ थोडा वाढत चालला आहे, पुन्हा अपलोडिंगला अडचण येते. तर ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन आपला ऑनलाईन क्लास जॉईन केलेला नाही त्यांना लवकर संपर्कात घ्या.
यानंतर आपलं कंटिन्यू टीचिंग चालू राहणार आहे. ज्या मुलांनी आणखीन आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचं बेलचं आयकॉन बटन दाबा. त्यामुळं मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे आपल्या क्लासला नाही किंवा जे अदर स्टुडंट्स आहेत त्यांना जॉईन करायचा आपला क्लास त्यांनाही सांगा आणि त्यांचे नंबर मला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा. याच्यानंतर आपण एक्झरसाईज पाहणारच आहोत किंवा मार्जिन क्वेश्चन्स आहेत तेही पाहणार आहोत. आजच्यासाठी आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.